Good morning. Today we are going to learn a lesson 1.4. Be smart. Champions aren't made in gyms. Champions are made from something they have deep desire inside them, a desire, a dream, a vision. They have to the skills and the will. But the will must be stronger than skill. Successful professionals thrive in the same manner. We all have natural talents. If we use that talent to set our goal in life, we can easily get success in life. We shall not achieve our goals if we do take actions to achieve them. Be smart. Here are two meanings. Smart means सुंदर and smart means हुशार. वी वॉन्ट टू मेक स्मार्ट. आता आपल्याला काय बनायचं आहे? आपल्याला हुशार बनायचं आहे, आपल्याला स्मार्ट बनायचं आहे. आणि हे स्मार्ट बनण्यासाठी एव्हरी चॅम्पियन्स आपल्याला काय बनायचं आहे? एक चॅम्पियन बनायचं आहे. इफ आय वॉन्ट टू मेक मी अ चॅम्पियन, जर मला चॅम्पियन बनवायचं असेल तर काय पाहिजे माझ्याकडं? 3 थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मेकिंग अ चॅम्पियन. 3 थिंग्स. फर्स्ट इज डिझायर, second is dream, and third one is a vision. In front of there, our desire, our dream, and our vision. These things are very important to become smart. And for this, successful professional thrive the same manner. We are have natural talents. Every student is as his own natural talent. प्रत्येक व्यक्ती हा जन्मता हुशार असतो. प्रत्येकाकडे टॅलेंट असतं, काही ना काही तर त्याच्यामध्ये टॅलेंट असतं. पण ते टॅलेंट त्याला ऍक्सेप्ट करण्यासाठी, ते टॅलेंट त्याला मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे? त्याकडे काय पाहिजे? डिझायर पाहिजे, ड्रीम पाहिजे, विजन पाहिजे, इच्छा पाहिजे, स्वप्न पाहिजे आणि पुढची येणारी दूरदृष्टी पाहिजे. ह्या दीज थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट टू मेक मी अ चॅम्पियन. मला चॅम्पियन बनायचं असतं. या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. अँड आपल्याकडे ते नॅचरल टॅलेंट आहे. इफ यू यूज दॅट टॅलेंट, सो we can easily success in life. We shall not achieve our goals if they do not like action achieve them. आपल्याला हे जर आपलं गोल साध्य करायचं असेल, हे जर यश आपल्याला संपादन करायचं असेल, तर हे यश संपादन करण्यासाठी we must use the ladder. आपल्याला ही लॅडर उपयोगात आणली पाहिजे, आपल्याला शिडी आणली पाहिजे. हिअर इज आवर गोल अँड वी आर हिअर. आपण कुठे आहोत? आपण इथं आहोत. आणि आपल्याला आता आपलं गोल निश्चित करा. गोल टू अचीव अवर गोल, आपल्याला आपलं यश मिळवायचं आहे. आणि हे यश मिळवण्यासाठी वी क्लाइंब दिस लॅडर, आपल्याला ही शिडी चढणं गरजेचं आहे. आणि देर आर 5 स्टेप्स. SMART. S फॉर स्पेसिफिक, M फॉर मिजरेबल, A फॉर अचिवेबल, R फॉर रिअलिस्टिक अँड T फॉर टाइम बाउंड. दिस लॅडर we are climbing this ladder successfully, then we got our goal. And for this, yes for specific. Smart goals are methodologically thinking that helps people reach success. Smart stand for specific, measurable, achievable, realistic and time bound. Smart goals are specific rubric. आपल्याला ह्या 5 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. या 5 गोष्टींमधून आपल्याला पुढे जायचं आहे. इन शॉर्टली वी से दॅट, थोडक्यात जर बघायला गेलं, इफ वी वॉन्ट टू अचीव अवर गोल, काय पाहिजे आपल्याला? आपलं ध्येय यश मिळवायचं, आपल्याला ध्येय मिळवायचं, यश मिळवायचं, यश संपादन करायचं आपल्याला, तर आपल्याला 5 गोष्टीमधून गेलं पाहिजे. आपलं फर्स्टली वी सेट अवर गोल. आपलं गोल काय आहे स्पेसिफिक आपल्याला कळलं पाहिजे, हे निश्चित झालं पाहिजे. आपलं ध्येय निश्चित झालं पाहिजे. ते निश्चित झालेलं ध्येय कसं असलं पाहिजे? मिजरेबल असलं पाहिजे, मोजता येण्याजोगं असलं पाहिजे, आपल्याला कॅप्चर करण्याजोगं असलं पाहिजे. आपल्याला कसं पाहिजे? आपल्याला अचिवेबल पाहिजे, म्हणजे आपल्याला ते साध्य करता आलं पाहिजे. आपलं गोल कसं असलं पाहिजे? इट मस्ट बी रिअलिस्टिक. ते कसला पाहिजे? वास्तववादी असलं पाहिजे. अँड T फॉर टाइम बाउंड. आपलं गोल, आपलं ध्येय हे टाइम बाउंड असलं पाहिजे, म्हणजे ध्येय निश्चित पाहिजे. त्यानंतर आपलं ध्येय मोजता येण्याजोगं असलं पाहिजे, ते आपल्याला साध्य करण्यायोग्य असलं पाहिजे, वास्तवात पाहिजे अँड टाइम बाउंड पाहिजे, कालबद्ध असलं पाहिजे. कारण आपल्याला हे सगळं करायचं, आपल्याला हे कालपद्धतीने करायचं. इफ वी नाव इन दिस इयर आवर गोल, विच इज आवर गोल?
SSC पासिंग गुड मार्क्स इज आवर गोल. 10वी चांगल्या मार्काने पास होणे आपलं ध्येय आहे. हे आपलं ध्येय ठरलं. SSC पास व्हायचं आपलं ध्येय ठरलं. हे ध्येय कसं आहे आपल्याला ध्येय हे मोजता येण्याजोगं आहे. याला बेंचमार्क करायचं आपल्याला. काय बेंचमार्क करायचं आहे? वी प्लॅन दिस. आपल्याला त्याचं मेजरमेंट करायचं आहे. कोण्या महिन्यामध्ये काय करायचं आहे, परीक्षा किती महिने आहे, कोण्या महिन्यामध्ये काय करायचं आहे, दररोजच्या अभ्यासाचं नियोजन असलं पाहिजे. आपलं ध्येय काय असलं पाहिजे? इट मस्ट बी अचिवेबल. पासिंग SSC इज अचिवेबल. आपल्याला हे यश संपादन करता येते. आपल्याला कसं पाहिजे, पण याच्यामध्ये